स्वच्छता मोहीम सुरू झालेली आहे. सर्व धर्मबंधू स्वच्छता मोहीम करण्यासाठी शारदानगरमध्ये आलेत. ज्यांना कोणाला वेळ असेल किंवा खरंच मंदिरासाठी स्वच्छता करावं, मंदिरला प्रसाद नाही दिला तरी चालतंय, मंदिरला पंक्ती नाही घातल्या तरी चालतंय, पण आपले मंदिर स्वच्छ राहिले पाहिजे. त्यासाठी कोणाला वेळ असेल तर नक्की त्याने शारदानगर मारुती मंदिरापाशी यावं. जय श्रीराम. खूप लवकर आपलं शारदानगरचं मंदिर बांधलं जाणार आहे आणि थोडीफार जाळ्या लागल्यात. बाकी मंदिर स्वच्छ आहे, थोडीफार जाळ्या लागल्यात. आता आम्हाला जेवढं होईल जेवढा हात पोहोचला आम्ही तेवढं काढून घेऊ. जय श्रीराम. आपल्यामध्ये एक प्रथा आहे की बाबा आपण हनुमान जयंतीला असो या कोणत्या मंगल कार्याला असो, चांगल्या कामासाठी आपण मंदिर स्वच्छ करतो, सुंदर करतो आणि मोठमोठा प्रसाद करून आपण भक्तांना खाऊ घालतो. तुम्हाला एक सांगतो, आपल्या ह्याच्यामध्ये एक नवीन गोष्ट ऍड करा, नवीन सेवा ऍड करा की मंदिर स्वच्छता झाली पाहिजे. महिन्यात 15 दिवसाला आपल्या गल्लीतल्या मुलांनी येऊन ते मंदिरच्या सध्या जाळ्या वगैरे साफ केल्या पाहिजे, मंदिर धुवून घेतलं पाहिजे, मंदिरात सेवा भाव तयार झाला पाहिजे. जय श्रीराम. वैद्यनाथ भक्ती मंडळ मंदिर स्वच्छता सेवा अभियान आजची स्वच्छता मोहीम श्री शारदानगर मारुती मंदिर येथे स्वच्छता मोहीम होत आहे. आमचे सर्व मित्र अतिशय मनोभावे स्वच्छता करत आहेत. पाणी थोडं कमी आहे पण काय हरकत नाही, आहेत खराटे बी. दीपक भाई असो, आमचे चौधरी भाई असो, जाजू शेठ असो, आमचे मित्र असो, सर्वजण एकदम अतिशय सुंदर सेवा करत आहेत. पुन्हा इकडे गौंड साहेब पण आहेत, वयानं खूप मोठे आहेत पण आमच्या साध्या भोळ्या भक्तासाठी सोबतच आहेत. आमच्या इकडे मित्र आहेत, कुणाल भाई आहेत, सर्वजण आहेत, अतिशय सुंदर अशी सेवा करत आहेत. भगवंत कोण्या गोष्टीनं प्रसन्न होतो ते फक्त सेवेमुळे होतं. बाकी तुम्ही भगवंताला काय देणार आहेत? आपण जगाचा मालकची, आपण त्याला आपण प्रसाद खाऊ घालणार आहेत का? सगळ्याला वाटते मंदिराची स्वच्छता केल्यानं काय होतं, ह्याच्यात जेवढं सुख, समाधान, शांती जेवढी आपल्या जीवाला भेटते ती कोणत्याच कार्यातून भेटत नाही. काय हे करणं म्हणजे काय, आपल्या सेवा करणं, ह्यासाठी हे मोहीम करणं आहे. आपल्याला ह्या कार्यानं शांती लाभते, आरोग्य लाभतो.
हे आमचे कुणाल भैया. सीताराम सीताराम, जय श्रीराम. आमचे बाथरूम मध्ये खूप सुंदर अशी मोहीम चालू आहे शारदा नगर मारुती मंदिरमध्ये. मला शारदा नगर वासियांना एक खूप कळकळीची विनंती आहे की बाबा तुम्ही देवापाशी कृपा करून प्रसाद असो हे असं अस्वच्छता असो कृपा करू नका. जन्मोजन्मी पुण्य केलं तरी देव भेटत नाही, कारण कलियुग चालू आहे. देव आणि दानव हे दोन्ही शरीरामध्येच वास करतो. हे असं तुम्ही घाण करत असताना तर आपल्यामधला दानव आहे. आता मी खूप साफ केलं इथलं. कृपा करून विनंती आहे सर्वांना की बाबा तुम्ही मंदिरला नाही आलं तरी चालतंय, फक्त घाण करू नका. विनंती सर्वाला. एक फूल एक बेल टाका आणि वापस घेऊन जा, स्वच्छ पण करा. असं उगाच घाण करू नका. जय श्रीराम. मंदिरावर भगवा ध्वज पण लावण्यात आलेला आहे. हे पण एक देऊन टाक. जय श्रीराम. आजची वैद्यनाथ भक्ती मंडळाची स्वच्छता मोहीम ही शारदानगर मारुती मंदिर येथे झालेली आहे. आणि शिवभाऊ सोनटक्के यांचा मुलगा पिवांश त्याच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी ही गायला चारा म्हणून हे एक मका आणि ज्वारी काही आणलेले त्यानं. आणि आपल्या मुलाच्या वाढदिवसानिमित्त की बाबा 400-500 रुपये तिकडे खर्च करण्यापेक्षा ही गोसेवा केलेली चांगली. गौ माता टिकली पाहिजे, धर्म टिकला पाहिजे, यासाठी हे चांगली योजना आहे की बाबा प्रत्येकजण आपल्या वाढदिवसानिमित्त 400-500 रुपये खर्च करण्यापेक्षा की गोसेवा करा. कोणत्या बी गाईला तुम्ही कडबा खाऊ घाला, त्या कुत्र्याला खाऊ घाला. अहो थोडं कुत्रे थोडे गाईला जर खाऊ घातलं तर तुमचे भंडारा इथंच होते. तुम्हाला कोणत्या मंदिरमध्ये पंक्ती द्यायची गरज नाही आणि भरलेली पोटं भरायची गरज नाही. मी धन्यवाद देतो शिवाभाऊ सोनटके यांना की बाबा यांना आपल्या मुलाच्या वाढदिवसानिमित्त गोसेवा करण्याचा लाभ त्यांच्यामुळे आम्हाला पण भेटला. जय श्रीराम. अभिमान आहे. शिवाभाऊ यांच्या मुलाच्या वाढदिवसानिमित्त गोसेवेला जे हे केलेलं आहे, कडबा जे दिलेलं आहे, त्याचा आम्हाला सारा अभिमान आहे की ते आमचे धर्म बांधव आहेत आणि आम्ही त्यांच्या सोबत आहे. आणि इतरांना सुद्धा असंच करा. जय श्रीराम. इतरांना सुद्धा वाढदिवसानिमित्त असंच करा. जय श्रीराम. फोटो जरी आला तर बस झालं. मी अगोदर पण सांगितलं कोणाचं शुभ कार्य असतो की आपण तिकडं 500-6,000 रुपये खर्च करण्यापेक्षा आपण गोसेवा केली पाहिजे. कोणत्याही गाईला आपण आपला गरबा थोडीशी तरी सेवा केली पाहिजे. हे नवीन आपला नियम लागू होईल. आपण आणि फटाकड्याला विनाकारण पैसे खर्च करण्यापेक्षा हे आपण आपली गोसेवा केली पाहिजे. सर्वांना आज शिवाभाऊ सोनटके यांच्या मुलाच्या वाढदिवसानिमित्त गोसेवा केलेली आहे. आपल्याला सर्वांना विनंती आहे की आपण बाबा आपल्या वाढदिवसानिमित्त गोसेवा करा. जय श्रीराम. जय श्रीराम. सर्व धर्म बांधवांना आजची मोहीम शारदानगर मारुती मंदिर येथे पूर्ण झाली. येथे आल्यानंतर सर्वप्रथम मूर्ती पाहिल्यानंतर जे प्रसन्न वातावरण झालं आणि इथली स्वच्छता पण चांगल्या पद्धतीने होती. तर मंदिराची स्वच्छता करणं
हे आपलं कर्तव्य आहे. तर मी एक तुम्हाला सांगायची अशी विनंती करतो की माझी एक कॉलर ट्यून आहे की जो केसरी के लाल मेरा छोटा सा काम राम जी से कहना मेरा जय सीताराम. तर प्रभू श्रीरामाला जर प्रसन्न करायचं असेल, प्रसन्न करायचं म्हणजे काय की आपण प्रसन्न करायचं म्हणजे असं की आपण जे आपल्या मनामध्ये जे निगेटिव्ह एनर्जी आहे ती घालणं, आपल्या मनातली भीती घालणं आणि जे हे आहेत तर जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम सर्वांना. आपली आजची मोहीम शारदा नगर मारुती मंदिर येथे झालेली आहे. आपण पुढची मोहीम ते 11 जानेवारीला आहे. रविवारी सकाळी 7 ते 8 1 तास धर्मासाठी कृपया करून सर्वांनी द्यावे. पुढची मोहीम ही मार्कंडेय तीर्थ इथे येणं होणार आहे, तरी सर्वांनी उपस्थित राहावे. जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम. जय जय श्रीराम. जय श्रीराम. जय जय श्रीराम. अरे बोल बजरंग बली की जय. अरे बोल बजरंग बली की जय. जय श्रीराम. जय श्रीराम. जय बजरंगबली. जय शिवाजी छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की भारत माता की भारत माता की गौ माता की गौ माता की हिंदू राष्ट्र की जय जय श्री राम.